चौथा बायोमॉलिक्युलचा प्रकार तो म्हणजे न्यूक्लिक ऍसिड. ठीक आहे. न्यूक्लिक ऍसिड म्हणजे नेमकं काय, त्याची व्याख्या कशी केली, बंद करून ठेवायचं, पुस्तक उघडूच नका. नोट्स पाठवले तेवढ्या लिहून काढा. लक्ष द्यायचं. न्यूक्लिक ऍसिड, दीज आर द बायोमॉलिक्युल्स present in the cell of these are the biomolecules present in the cells of living organism किंवा nucleus of the nuclei of the living organism, nuclei of the cell. पुरे झाले हे महत्वाचं. न्यूक्लाय ऑफ सेल, न्यूक्लाय म्हणजे अनेक वचन म्हटलं आपण त्याला. न्यूक्लियस जे आहे सेल न्यूक्लियस, त्या सेल न्यूक्लियस मध्ये जे बायोमॉलिक्युल्स आहेत त्या बायोमॉलिक्युल्सला काय म्हणतो आहोत आपण, न्यूक्लिक ऍसिड इन द फॉर्म ऑफ न्यूक्लिओप्रोटीन. हे सगळे प्रोटीनस मटेरियलच आहे केमिकली. These are the biomolecules present in the nuclei of the cell in the form of nucleoprotein or chromosomes called as a nucleic acid. ठीक आहे, ही झाली डेफिनेशन. आता अशीच्या अशी पाठ करायची. Nucleic acid, these are the biomolecules present in the nuclei of the plant cell or animal cell. आपण animal cell म्हणूया, living organism म्हटलं तरी चालेल. In the form of nucleoprotein or chromosomes called as a nucleic acid. Two types of nucleic acids are present in the nucleus of the cell, that is RNA and DNA. RNA, DNA. RNA चा लॉंग फॉर्म काय करतो आपण, RNA हा राइबो न्यूक्लिक आणि हे डीऑक्सी राइबो न्यूक्लिक ऍसिड. दोन प्रकारचे न्यूक्लिक ऍसिड त्या न्यूक्लियस ऑफ सेल मध्ये प्रेझेंट असतात. हे सगळे प्रोटीनस मटेरियल, न्यूक्लिओप्रोटीन म्हटलेलं आहे त्याला. टू टाइप्स ऑफ न्यूक्लिक ऍसिड्स आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ द सेल अँड दे आर RNA and DNA. लॉंग फॉर्म राइबोन्यूक्लिक ऍसिड अँड डीऑक्सीराइबोन्यूक्लिक ऍसिड. Actually, nucleic acids are the polymer of nucleotide. बघा एक एक शब्द महत्वाचा आहे यातला. They are polymer. हे कोण आहेत, RNA DNA हे पॉलिमर आहे. Polymers of nucleotide. न्यूक्लिओटाइड म्हणजे काय म्हणतात, न्यूक्लिओटाइड हा मोनोमर आहे. याचं पॉलिमरायझेशन होऊन कोण तयार होतं, डीएनए आरएनए म्हणजेच कोण तयार होतं, न्यूक्लिक ऍसिड. इट मीन्स दॅट दे आर पॉलिन्यूक्लिओटाइड. न्यूक्लिओटाइड कोण आहे, मोनोमर आहे. मग हे असंख्य एकमेकाला जोडल्यानंतर जो शब्द तयार होईल तो पॉलिन्यूक्लिओटाइड म्हणजेच न्यूक्लिक ऍसिड. Nucleic acid. Nucleic acids, they are polynucleotide, or nucleic acid, they are polymers of the nucleotide. And nucleotide, it consists of three substances in it: phosphoric acid, sugar, and nitrogen containing base, heterocyclic base.
तीन प्रकारच्या पदार्थांपासून हे न्यूक्लिओटाइडचं युनिट हा कंपाऊंड तयार झालेला असतो आणि त्याचं पॉलिमरायझेशन होऊन न्यूक्लिक ऍसिड RNA आणि DNA तयार झालेले असतात. चालेल. हेरिडिटी फॅक्टर ट्रान्सफर होतात, जेनेटिकल कोड म्हणजेच हे DNA RNA आहे, हे सगळं बायोलॉजिकल इन्फॉर्मेशन झाली. आपल्याला त्याच्याशी काही फारशी गरज नाही आहे. मग हा शब्द लक्षात आला का तुमच्या आता? ही एक डेफिनेशन चालते. एखादा असं लिहू शकतो की न्यूक्लिक ऍसिड्स दे आर पॉलिमर ऑफ द न्यूक्लिओटाइड. इट मीन्स दॅट दे आर पॉलिन्यूक्लिओटाइड. न्यूक्लिओटाइड इट कन्सिस्ट ऑफ 3 डिफरंट सबस्टन्सेस. दॅट इज कोण कोण असतं आता या न्यूक्लिओटाइड मध्ये? न्यूक्लिओटाइड इट कंटेन फॉस्फोरिक ऍसिड. फॉस्फोरिक ऍसिड काय फॉर्म्युला? H3PO4. न्यूक्लिओटाइड कोण कोण असतं? हे 3 पदार्थ आहेत. प्लस नायट्रोजन कंटेनिंग हिड्रोसायक्लिक बेस, म्हणजेच नायट्रोजन बेस म्हणतो मी शॉर्टली याला. नायट्रोजन युक्त हिड्रोसायक्लिक म्हणजे रिंग कंपाऊंड आहे. हिड्रोसायक्लिक बेस, हिड्रो म्हणजे कार्बनच्या व्यतिरिक्त वेगळा ऍटम आला म्हणून हिड्रोसायक्लिक बेस प्लस शुगर. आणि शुगर असते इथे रायबोस. कोणती शुगर असते या दोन्ही ठिकाणी? हा रायबोस असते मेन कंटेंट त्याचा, किंवा अल्डो पेंटोज असतो तो. अल्डो पेंटोज 5 कार्बन ऍटम असलेली रायबोज आहे. तर याच्यापासून तयार झालेलं युनिट याला म्हणायचं आहे आपल्याला न्यूक्लिओटाइड. आणि याची चेन जेव्हा तयार होईल आता तेव्हा कोण तयार होत असतं? न्यूक्लिक ऍसिड तयार होत असतं. मग न्यूक्लिक ऍसिड मला जर रिप्रेझेंट करायचं असेल, लिहायचं असेल तर मी कसं लिहू शकतो पहा आता. फॉस्फेट युनिट म्हणजेच H3PO4. ऍक्च्युअली हे स्ट्रक्चर आहे H3PO4 म्हणजे कोण? फॉस्फोरिक ऍसिड. हे H3 हा PO4 फॉस्फोरिक ऍसिड. ठीक आहे. मग हे फॉस्फोरिक ऍसिडचं युनिट हा ऑक्सिजन. हे असं दाखवतोय मी सरळ. चालेल. हा हायड्रोजन निघून गेला म्हणजे मायनस साइन आली, H+ निघून गेला तर ऍसिड आहे, H+ आयन देणारा फॉस्फोरिक ऍसिड. H+ आयन इथून निघून गेला तर पहा. मग इकडे येईल आपलं शुगर युनिट जोडून द्यायला. आणि या शुगरला इथे नायट्रोजन बेस असतो. नायट्रोजन बेस. इथे फॉस्फेट शब्द लिहिला तरी चालतो. फॉस्फेट युनिट काय म्हणायचं याला? आता हे फॉस्फोरिक ऍसिड राहिलं का? नाही. फॉस्फेट युनिट शुगर नायट्रोजन बस. हे कोण झालं आता तुमचं? इथे फॉस्फेट शब्द लिहिला तरी चालेल, हे असं काढलं तरी चालेल. कोणी ही चेन हा डबल बॉन्ड ब्रेक करून इकडे कंटिन्यू करू शकतो, करू द्या. सेम आहे, बॉन्डिंग बरोबर आहे. नाही तर डबल बॉन्ड दाखवा, नो प्रॉब्लेम. मग आता पहा हे कोण झालं तयार आता? हे झालं न्यूक्लिओटाइड. काय म्हणायचं याला? न्यूक्लिओटाइड. न्यूक्लिओटाइड इज फॉर्मड फ्रॉम शुगर, nitrogen base and phosphoric acid, that is phosphate unit called as a nucleotide. आता न्यूक्लिओटाइड समजलं का पाहावं? हा एक मॉलिक्यूल कोणाचा झाला? न्यूक्लिओटाइडचा. काय आहे याच्यामध्ये? फॉस्फेट युनिट म्हणजे फॉस्फोरिक ऍसिडचं युनिट, शुगर मॉलिक्यूल स्पेशली रायबोज, आणि नायट्रोजन बेस कोणते आहेत ते पण सांगतो मी तुम्हाला. पण हे एक युनिट जेव्हा आपण लिहू, हे कोण झालं आता? न्यूक्लिओटाइड म्हणायचं याला. आणि याचं पॉलिमरायझेशन करा तुम्ही आता. आपल्याला पॉलिन्यूक्लिओटाइड म्हणजेच न्यूक्लिक ऍसिड मिळेल. न्यूक्लिक ऍसिड म्हणजे कोण? पॉलिन्यूक्लिओटाइड. मग आता पुन्हा फॉस्फेट युनिट जोडून द्यायचे. हे फॉस्फरस, हा ऑक्सिजन, चेन कंटिन्यू, हा ऑक्सिजन, निगेटिव्ह साइन दाखवा. हे ऑक्सिजन, पुन्हा इकडे कोण आता? शुगर. आणि हे इथे कोण? पुन्हा नायट्रोजन बेस. इकडे चेन कंटिन्यू करा. इकडे चेन, पुन्हा इकडे शुगर, हा नायट्रोजन बेस, पुन्हा इकडे फॉस्फेट युनिट अँड सो ऑन. दिस इज नथिंग बट द न्यूक्लिक ऍसिड. हे जनरल रिप्रेझेंटेशन दिलं मी. पर्टिक्युलर RNA DNA घेतला नाही. पण जनरल रिप्रेझेंटेशन लक्षात आलं का? पहावर तुमच्या हे
मग आता डीएनए आरएनए मध्ये काय फरक आहे नेमका तेही घ्यायचंय आपल्याला. पण एकत्रितपणे न्यूक्लिक ऍसिड म्हणजे कोण आहे? ऍक्च्युअली दे आर पॉलिइस्टर्स ऑफ फॉस्फरिक ऍसिड विथ शुगर अँड नायट्रोजन बेस, अशी पण व्याख्या केल्या जाते. न्यूक्लिक ऍसिड दीज आर द पॉलिइस्टर्स ऑफ फॉस्फरिक ऍसिड अँड शुगर विथ नायट्रोजन बेस, दे आर कॉल्ड एज ए न्यूक्लिक ऍसिड. ही एक व्याख्या चालते. किंवा द बायोमॉलिक्युल्स विच आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ द सेल ऑल्सो कॉल्ड एज ए न्यूक्लिक ऍसिड. बरोबर आहे. आणि केमिकली दे आर पॉलिन्यूक्लियोटाइड. इट मीन्स दॅट दे आर फॉर्म्ड बाय द पॉलिमरायझेशन ऑफ न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइड it contains 3 types of substances, that is phosphoric acid, sugar and nitrogen base, and the polymer of this nucleotide, that is polynucleotide, is nothing but the nucleic acid. ठीक आहे. आता आपण जाऊया नेमकं आरएनए म्हणजे काय आहे आणि डीएनए म्हणजे काय आणि त्याचं स्ट्रक्चर. संपलं, बाकी नाही आपल्याला. हे जनरल सांगितलंय मी तुम्हाला. आता आपण आरएनए आणि डीएनए कडे जाऊया. रायबोन्यूक्लिक ऍसिड आणि डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड. रायबोन्यूक्लिक ऍसिड इट कंटेन फॉस्फेट युनिट, म्हणजे कोण कोण आलं? फॉस्फरिक ऍसिड असेल, त्यानंतर शुगर, शुगर मध्ये रायबोस प्लस नायट्रोजन बेस, ऍडेनिन, याचा उच्चार काय? क्युनाइन करतात का? GUNIN, युनाइन, क्युनाइन काय जे असेल ते, जे उच्चार स्वातंत्र्य दिलं तुम्हाला. ठीक आहे. ऍडेनाइन, क्युनाइन नाही, जी आहे युनाइन. ओके. अँड सिस्टोसिन, सायटोसिन हे कंपल्सरी आहे. अँड युरॅसिन. ठीक आहे. उच्चार असू शकतात मुलांना. बायोलॉजी वाले वेगळे उच्चार करतील, केमिस्ट्री वाले वेगळे उच्चार करतील. ऍडेनाइन, ग्युनाइन, सिस्टोसिन आणि युरॅसिल. युरॅसिल इज प्रेझेंट ओनली इन द आरएनए. बघा काय फरक आहे दोघांमध्ये. इथे आहे रायबोस शुगर, फॉस्फरिक ऍसिड किंवा फॉस्फेट युनिट कंपल्सरी आहे. आणि जो नायट्रोजन बेस आहे, हिड्रोसायक्लिक बेस, त्यामध्ये हे चार हे याच्यावर एमसीक्यूज विचारल्या जातात. कोणता आहे, कोणता आणि डीएनए कोणता आणि याच्यात कोणता. आरएनए मध्ये युरॅसिल हा फक्त कुठे आढळतो? आरएनए मध्ये आढळतो. हा ऍडेनाइन, ग्युनाइन, सिस्टोसिन हे दोन्ही ठिकाणी आहे. डीएनए मध्ये पण आहे, आरएनए मध्ये पण आहे. फक्त आरएनए मध्ये युरॅसिल असतो, तर डीएनए मध्ये थायमिन असतो. बरोबर आहे. एवढं माहिती आहे तुम्हाला. तर हे थायमिन फक्त इथे टाकेल, विच इज प्रेझेंट ओनली इन द डीएनए. आता आपण जाऊया. हे 3 युनिट पासून तयार झालेलं म्हणजे हे न्यूक्लिक ऍसिड आरएनए असेल. हे नावं लक्षात ठेवा. याचे फॉर्म्युले पण तुम्हाला पाठ करायचे आहे. हे नावही आले पाहिजेत. याचे केमिकल फॉर्म्युले अपेक्षित आहे आपल्याला. मी पूर्ण स्ट्रक्चर सांगणार आहे. आता मी जातो अगोदर रायबोस कडे. हा रायबोस कोण आहे नेमका? हे कोणतं शुगर आहे? अल्डोपेंटोज आहे. ते फॉस्फरिक ऍसिड तर सांगितलं. काय फॉर्म्युला आहे हा? H3PO4 फॉस्फरिक ऍसिड. चालेल. हे फॉर्म्युले सांगतो तुम्हाला. आता आपण जाऊया शुगर कोणती? रायबोस. एकदा तुम्ही आरएनए पाठ करा, डीएनए अगदी सोपा आहे, सारखंच आहे. फक्त एका ठिकाणी किंचित बदल होतो, बाकी सेम आहे सगळं. आणि नायट्रोजन बेस मध्ये काय फरक पडला ते सांगितलं मी तुम्हाला. नाही, युरॅसिल आरएनए मध्ये असतो आणि थायमिन डीएनए मध्ये असतो. मग आता रायबोस. रायबोस हे लिहून काढा माझा. असू दे, हे नोट्स मध्ये नव्हतं टाकलं.
एक्स्ट्रा लिहून ऑल्डो पेंटोज राहू द्या, तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार. व्हिडिओ मध्ये तू येऊन जाईल घरी जाऊन लिहा, मी विसरून गेलो. हे अल्डो पेंटोज आहे. 5 कार्बन ॲटम 1 2 3 4 5 अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे. अल्डो पेंटोज हे ओपन स्ट्रक्चर झालं, बरोबर. हे काय आहे? ओपन स्ट्रक्चर. याला एक क्लोज्ड स्ट्रक्चर आहे आणि याला हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युल्याकडे द्यायचं आहे आपल्याला आता. ठीक आहे. मग याचं ओपन स्ट्रक्चर, याच्यातही 2 फॉर्म आहेत. ठीक आहे. मग आता इथे OH दाखवतो. हा अल्फा, हा बीटा फॉर्म असेल. OH H चौथ्या कार्बन ॲटम मध्ये हे असं, हा H आणि हा CH2OH. कार्बन ॲटमला नंबर देऊया. 1 2 3 4 5. 1 2 3 4 आणि 5. फॉर्म्युला तोच आहे. हा OH ग्रुप जो होता इथला, हा OH ग्रुप मी इथे शिफ्ट केला पहिल्या कार्बन ॲटम वर. हा हायड्रोजन जो आहे आता, हा इथे लिहिलेलाच आहे आणि हा ऑक्सिजन क्लोज्ड चेन तयार झाली आता याची, बरोबर आहे. आता क्लोज्ड चेन कंपाऊंड हे त्याचं कोणता फॉर्म्युला म्हटलं आपण याला? याला म्हणतो आपण फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. हा बीटा फॉर्म आहे. याचंच काम पडणार आहे आपल्याला. बीटा डी रायबोज. काही अडचण याच्यात? हा बीटा फॉर्म आहे. बीटा डी रायबोज याचंच काम पडणार आहे. आणि हा OH ग्रुप इकडनं टाकला, हायड्रोजन इकडनं टाकला तर तो अल्फा फॉर्म होईल. चालेल. मग अल्फा फॉर्म, हा OH इकडनं टाकला, H इकडनं टाकला, चालेल. हा पुन्हा OH, हा H, त्यानंतर OH H, हा कार्बन, ही चेन, ऑक्सिजन, हा हायड्रोजन आणि हा CH2OH, अल्फा डी रायबोज. हा अल्फा फॉर्म झाला, तो बीटा फॉर्म झाला. हे फिशर प्रोजेक्शन नुसार आहे. हे ओपन चेन स्ट्रक्चर झालं रायबोज. दोन्हीही ठिकाणी या शुगरचंच काम पडणार आहे आपल्याला. फक्त डीएनए मध्ये एक ऑक्सिजन दुसऱ्या नंबरच्या कार्बन ॲटमवरचा कमी झालेला असतो. 2 डीऑक्सी रायबोज असतो तिथे. सांगतो नेमकं काय आहे हे. रायबोज लक्षात आलं का? पहा बरं पहिले. हा अल्फा फॉर्म आहे, हा बीटा फॉर्म आहे. चालेल. आता मी हा जो बीटा फॉर्म आहे, बीटा डी रायबोज, याचा हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला घेतो आहे. तो कसा लिहायचा? राईट हँड साइडचे ग्रुप खाली लिहायचे, असं ठरलं होतं ना आपलं. आता हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युल्यानुसार हा ऑक्सिजन, एक 2 3 4 पाचवा नेहमी इथे CH2OH लिहायचं असं ठरलेलंच आहे आपलं. म्हणजे हा झाला H. चौथा कार्बन ॲटम, हे बघा, चौथा कार्बन ॲटम ऑक्सिजनला जोडलेला आहे. ऑक्सिजनला जोडला, एक हायड्रोजनला जोडला आणि एक CH2OH तो वर लिहिला आपण, बरोबर आहे. आता पहिल्या नंबरचा कार्बन ॲटम बघा, तर तो आहे हा ऑक्सिजन. जो राईट हँड साइडला आहे ते खाली लिहा, बरोबर आहे. राईट हँड साइडला आहे ते खाली लिहायचं आहे तुम्हाला. जे राईट हँड साइडला आहे ते खाली लिहायचं. हे झालं हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला. काय नाव याचं? बीटा डी रायबोज. काही अडचण? बीटा डी रायबोज. तर ही शुगर असते आपल्या RNA मध्ये. RNA रायबोन्यूक्लिक. रायबोस इथून शब्द घेतलेला आहे. शुगर कोणती? रायबोस आहे, म्हणून रायबोन्यूक्लिक ऍसिड म्हटलेलं आहे आपण याला. मग आता हा झाला बीटा डी रायबोज. आता काय होतं पहा. न्यूक्लियोटाइड म्हणजे कोण म्हटलं होतं मी तुम्हाला?
phosphoric acid, sugar and nitrogen base. This unit is called as monomer, is called as a nucleotide. बरोबर आहे. आणि शुगर अँड नायट्रोजन बेस इज कॉल्ड एज ए न्यूक्लिओसाइड. म्हणजे काय होतं आता इथे जो पहिला कार्बन ॲटम आहे इथे पहिल्या कार्बन ॲटमवर OH ग्रुपच्या ऐवजी हा नायट्रोजन बेस आलेला असतो. आता याला मी काय नाव देणार? न्यूक्लिओसाइड. आणि जेव्हा फॉस्फरिक ऍसिड याच्यामध्ये येणार तेव्हा कोण होईल ते? तेव्हा ते न्यूक्लिओटाइड होईल. आणि हे दोन युनिट जेव्हा असतात शुगर अँड नायट्रोजन बेस, द युनिट कंटेनिंग शुगर अँड नायट्रोजन बेस कॉल्ड एज ए न्यूक्लिओसाइड. हे कोण झालं? न्यूक्लिओसाइड. आणि याच्यात फॉस्फोरिक युनिट आता मला जोडायचं आहे. आणि हे फॉस्फोरिक युनिट आता पाचव्या कार्बन ॲटमवर आणि तिसऱ्या कार्बन ॲटमवर जोडल्या जातो व्हाया OH ग्रुप. हा तिसरा कार्बन ॲटम आणि हा आहे पाचवा. फॉस्फोरिक युनिट जोडायचं आहे मला आता. मग नायट्रोजन बेस, शुगर आणि फॉस्फोरिक ऍसिड म्हणजे फॉस्फेट युनिट जोडल्यानंतर कोण तयार होईल? न्यूक्लिओटाइड तयार होईल. आणि त्याची चेन म्हणजेच कोण राहील? RNA राहील. बरोबर आहे. मग आता न्यूक्लिओसाइड मध्ये काय अडचण? न्यूक्लिओसाइड. आता आपण काय करूया? फॉस्फोरिक युनिट तुम्हाला जोडायचं आहे म्हणजे झाला RNAचं स्ट्रक्चर. हा CH2OH जो आहे पाचव्या आणि तिसऱ्या कार्बन ॲटमला जोडायचा आहे. फॉस्फोरिक युनिट, फॉस्फेट युनिट, हा नायट्रोजन बेस, हेटेरोसायक्लिक बेस, ॲडेनिन, युनाइन, सिस्टोसिन आणि युरॅसिल असेल तर RNA. चालेल. आता इथे पहा हा CH2 आणि OH निघून गेला आणि आता हा आला फॉस्फेट युनिट आपला. चालेल. डबल बॉन्ड O दाखवा इथे. चालेल. ही निगेटिव्ह साईन दाखवा इथे. H निघून गेला इथे निगेटिव्ह दाखवा. बेटर वे ही चेन कंटिन्यू करा. आता हे कोण झालं माहितीये तुम्हाला? हे झालं न्यूक्लिओसाइड, सॉरी न्यूक्लिओटाइड. आणि हे नसेल तर न्यूक्लिओसाइड. आता हा एक मॉलिक्यूल झाला. आता याचं पॉलिमरायझेशन करायचं. इथे तिसऱ्या कार्बन ॲटमवर पुन्हा फॉस्फेट युनिट जोडून द्या बरं. फॉस्फरस, ऑक्सिजन मायनस, हा इथे दाखवा ऑक्सिजन पुन्हा एक मायनस, त्यानंतर हा ऑक्सिजन पुन्हा CH2 ग्रुप. आता हा CH2 ग्रुप असा दिसला पाहिजे तुम्हाला. बरोबर आहे. म्हणजे हा हायड्रोजन, हा ऑक्सिजन, पुन्हा इथे नायट्रोजन बेस, पहिला, हा दुसरा, हा तिसरा. ही चेन कंटिन्यू करा. हा हायड्रोजन O, चेन कंटिन्यू. फॉस्फेट युनिट, हा H आणि हा OH आणि इथे कोण आहे वर? H, OH, ही चेन कंटिन्यू. इथे फॉस्फेट युनिट येईल. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ RNA. हे मायनस साईन दाखवली तरी चालेल. एवढा डबल बॉन्ड दाखवा. व्हॉट इज इट? फॉस्फेट युनिट, शुगर युनिट, नायट्रोजन बेस, त्याचा पॉलिमर म्हणजे RNA. आता DNA मध्ये काय करायचं माहितीये का? की शुगर जी आहे आपली रायबोस त्याच्या ऐवजी ती असते 2-deoxy रायबोस. 2D बीटा 2D. बीटा तर आहे 2-deoxy. D आहेच. बीटा D 2-deoxy रायबोस. रायबोसच आहे पण 2-deoxy म्हणजे काय? दुसऱ्यावर डिऑक्सी म्हणजे ऑक्सिजन नाही. बस झाला फरक. हा एवढाच फरक आहे. संपलं. 2-deoxy. दुसऱ्या नंबरच्या कार्बन ॲटमवरचा ऑक्सिजन निघून गेला. रायबोसच आहे ते. फक्त काय झालं? इथला OH डिऑक्सी ऑक्सिजन रायबोस मधला निघून गेला. कुठला? दुसऱ्या कार्बन ॲटमचा. काय फरक पडला? हे काढून टाका. इथला दुसऱ्यावरचा हायड्रोजन टाका, इथे हायड्रोजन टाका. ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. हा कोण झाला आता? DNA. फक्त इथे मात्र तुमचा बेस तिथे ते थायमिन आलेला असेल पण ती लिहायची गरज नाही. बस संपलं. आहे DNA आणि RNA एवढंच आहे आपल्याला. काही शंका? हे विचारतो स्ट्रक्चर विचारलेलं आहे. प्रॅक्टिस करा थोडीशी, लिहिता येईल. आणि तसंही बाकी जे बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स केमिस्ट्रीला गरज नाही त्याची. आपण फक्त त्याची केमिस्ट्री सांगितली. कदाचित हे नसेल तिकडे. आणि आता तुम्हाला हे फॉर्म्युले चालेल.
पाहून घ्यायचं आहे स्ट्रक्चर. काय फरक पडला डीएनए आरएनए मध्ये ते पाहून घ्या बरं अगोदर. हे समजलं तुम्हाला. 2-deoxy, दुसऱ्यावरचा ऑक्सिजन निघून गेला, बस तेच रायबोसच आहे ते, बीटा फॉर्मच आहे तो. मग डीएनए आणि आरएनएचं स्ट्रक्चर तुम्हाला काढता आलं पाहिजे. हे डायन्यूक्लिओटाइड म्हणू शकता तुम्ही याला, पुस्तकात याला तर डायन्यूक्लिओटाइड म्हणजे काय, हे थांबवा इथे, ही थांबवा आणि ही थांबवा. आता काय झालं, दोन मॉलिक्युल एकत्र आले की जसं डायपेप्टाइड म्हणतो आपण, तसं हे काय झालं, डाय न्यूक्लिओटाइड. आणि पॉलिन्यूक्लिओटाइड म्हणजे चेन कंटिन्यू करा, त्याचं आरएनए झालं. ठीक आहे. मग आता आरएनए डीएनए मध्ये काही अडचण. आता काही फॉर्म्युले आपण पाहूया त्या नायट्रोजन बेसचे. नायट्रोजन कंटेनिंग हेट्रोसायक्लिक बेस. नायट्रोजन बेसिक कंपाऊंड आहे. नायट्रोजन असतो यामध्ये, हेट्रोसायक्लिक बेस आहे. हा आहे तुमचा सायटोसिन म्हणा, सिस्टोसिन म्हणा, जे असेल ते. ठीक आहे. त्यानंतर दुसरा आहे युरॅसिल. हे असलं पाहिजे युरॅसिल. आणि इथे मिथिल ग्रुप टाकून द्या, ते होतं थायमिन. थोडक्यात इथे हायड्रोजन होता, त्याच्याऐवजी आता इथे मिथिल ग्रुप आला, हे झालं थायमिन. युरॅसिल, थायमिन आणि सिस्टोसिन हे तीन फॉर्म्युले आहेत. हे झाले नायट्रोजन कंटेनिंग बेस. आणि हा युरॅसिल कुठे असतो, आरएनए मध्ये. थायमिन कुठे आहे, डीएनए मध्ये. हे तर कंपल्सरीच आहे. आणि ॲडेनाईन आणि ते युनाईन, तर त्याची फॉर्म्युले वाटत दिली असतील मी नोट्स मध्ये, पाहून घ्या एकदा. ते थोडंसं कन्फ्युजन होतं त्याच्यात, पाहून घ्या तुम्ही असेल दिली. ठीक आहे. तर इथे हा पार्ट जो होता तुमचा न्यूक्लिक ऍसिडचा, म्हणजे आपले बायोमॉलिक्यूल इथे संपले.